त्र्यंबकेश्वर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग, जिथे आपल्याला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचं दर्शन एकाच ज्योतिर्लिंगामध्ये होतं. चला तर मग महाराष्ट्रातील 3 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करूया. 12 ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैन आणि ओंकारेश्वर झाल्यानंतर माझं हे 3रं ज्योतिर्लिंग. तर मी आणि माझ्या मित्रांनी महाराष्ट्रातली 3 ज्योतिर्लिंग बाईकवर कव्हर करायचं ठरवलं. म्हणून हा मोटो ब्लॉगिंग सेटअप रेडी केला. याचे व्हिडिओज तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील. आणि महिनाभराच्या प्लॅनिंग नंतर आम्ही निघालो रात्री त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. नंतर पोटभर जेवून रात्री 2 वाजता त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. वीकेंडची गर्दी अवॉइड करण्यासाठी पहाटे 6 वाजताच आम्ही दर्शनासाठी निघालो. असं मानलं जातं की इथे मागितलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हर हर महादेव या जयघोषात कधी दर्शन पूर्ण झालं कळालंच नाही. वन डे ट्रिपसाठी येत असाल तर इथे पेड लॉकर सुद्धा अवेलेबल आहे. जस्ट अ प्रो टिप, दर्शन जर लवकर आणि आरामात हवं असेल तर पहाटेच लाईन लावा. त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनला, म्हणजेच घृष्णेश्वरला. ते आपण कव्हर करू नेक्स्ट पार्टमध्ये. अंटिल देन